पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। सोलापूर शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। प्रियकराने विश्वासघात केल्यामुळे तृतीयपंथी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या वेदना मांडल्याचंही स्पष्ट झालंय। मृत तृतीयपंथी व्यक्तीचं नाव प्रकाश कोळी आहे। गेल्या 8 वर्षापासून तो आपल्या प्रियकरासोबत राहत होता। प्रियकराचं नाव सुजित जमादार असं आहे। दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याचं जवळच्या व्यक्तींनी सांगितलं। मात्र सुजित जमादार लवकरच दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं प्रकाशच्या लक्षात आल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्रकाश कोळी आणि सुजित जमादार यांचे मागील 8 वर्षापासून प्रेम संबंध होते। मात्र समाजातील दडपणामुळे याबाबत फारशी वाच्यता झाली नाही। एकमेकावर प्रेम असतानाही सुजितने अचानक एका मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला। सुजितने दिलेल्या प्रेमातील धोक्यामुळे प्रकाश मानसिकदृष्ट्या खचला। अखेर व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली। त्यानंतर गळफास घेत आयुष्य संपवलं। दरम्यान सुजितने प्रकाशकडील सोने पैसे डुबाडून घेतल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। प्रकाशला त्याच्या घरातील व्यक्तीशी संबंध तोडण्यास भाग पाडले। घटना समोर आल्यावर सोलापूर जिल्हा रुग्णालय परिसरात तृतीयपंथी समुदायाची मोठी गर्दी झाली होती। संबंधितांना कठोर कारवाईची मागणी होत आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी दाखल व्हावं लागलं। अजून पुढील तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।